बुलेटिनच्या सुरुवातीलाच तामिळनाडूमधून एक अतिशय मोठी बातमी येते आहे। तामिळनाडूमध्ये अण्णा द्रमुक फुटीच्या उंबरठ्यावर पोहोचले आहे, कारण 47 पैकी 30हून अधिक आमदारांची टीव्हीकेला पाठिंबा देण्याची मागणी होती आहे। अण्णा द्रमुकची आज होणारी विधिमंडळ पक्षाची बैठक रद्द झालेली आहे। लवकरच निर्णय घ्या, अन्यथा पक्ष तोडेल, पाठिंबा देऊ असे इशारे आता आमदारांकडून देणं सुरू झालेलं आहे, अशी सूत्रांची माहिती आहे। सीवी षणमुगम यांच्या नेतृत्वाखाली आमदार एकवटलेले आहेत। षणमुगम यांच्या घरी आज टीव्हीके आमदारांची बैठक शक्य आहे आणि या बैठकीमध्ये मोठा निर्णय घेतला जाऊ शकतो। आपले प्रतिनिधी सोमेश कोलगे सध्या आपल्या सोबत आहेत। सोमेश, अण्णा द्रमुकचा दारुण पराभव झाला आणि त्यानंतर एवढी मोठी उलथापालथ पाहायला मिळते आहे। निश्चितच यामागे आपल्याला मूलभूत हे राजकारण लक्षात घ्यावं लागेल की टीव्हीके आणि विजय यांनी तमिळनाडूचं राजकारणामध्ये इतकी मोठी झेप घेतलेली आणि यश मिळवलंय, पण त्यांना इथे दाखवलं पाहिजे की आम्ही इथल्या सरकारसाठी सर्व प्रकारे जे सेक्युलर सरकार स्थापन व्हावं यासाठी प्रयत्न करू, आणि म्हणून त्यांनी म्हटलं की काँग्रेसने आम्हाला पाठिंबा द्यावा। आता काँग्रेसकडून अजूनपर्यंत अटी शर्ती ठरवल्या जात नाहीयेत। हायकमांडनी म्हटलं स्थानिक काँग्रेस नेत्यांनी, प्रदेश काँग्रेसने निर्णय घ्यावा। त्या दरम्यान अण्णा द्रमुकच्या बैठकीतून अशी बातमी येते की अण्णा द्रमुकचे आमदार हे परस्पर टीव्हीकेला पाठिंबा देतील। याचा अर्थ टीव्हीके सारखा पक्ष, विजय सारखा नेता हा काँग्रेसकडे, इंडिया आघाडीकडे जाऊ नये म्हणून एनडीएचीच ही रणनीती आहे का, हा देखील एक अँगल या सगळ्या घडामोडींमधला लक्षात घ्यायला हवा। कारण एका बाजूला काँग्रेसला थेट टीव्हीकेसला सोबत घेता येत नाहीये किंवा टीव्हीके सोबत जाण्याचा निर्णय लवकर घेता येत नाहीये, आणि दुसऱ्या बाजूला काँग्रेसची बार्गेनिंग पॉवर संपवण्याचं काम अण्णा द्रमुक जो एनडीएचा, भाजपचा मित्रपक्ष आहे तो करतोय। त्यामुळे यातून एक गोष्ट स्पष्ट दिसते की टीव्हीके हा पक्ष आणि विजय यांना कायम या सगळ्यामध्ये कुठल्याही प्रकारे इंडिया आघाडीची गरज पडणार नाही किंवा त्यांच्यासमोर अपरिहार्यता निर्माण होणार नाही काँग्रेसला सोबत जाण्याची किंवा काँग्रेस सोबत येण्याची। या अशा स्वरूपाची वातावरण आणि अशी परिस्थिती ही तमिळनाडूमध्ये निर्माण केली जाते, आणि त्यामुळे आता विजय यांच्या सोबत काँग्रेस आली काय किंवा नाही आली काय, तरी सुद्धा विजय यांचं सरकार स्थापन होईल, ते मुख्यमंत्री बनतीलच अशी परिस्थिती निर्माण केली जाते। आणि या परिस्थिती निर्माण करण्यामध्ये एनडीएचा सुद्धा अप्रत्यक्ष हातभार लागतोय। त्यामुळे आता आपण ही बातमी ऐकतोय की कशा प्रकारे अण्णा द्रमुक हा पक्ष फुटून तो विजय यांना पाठिंबा देण्याची भाषा करतोय। नक्कीच आता त्यामुळे काँग्रेसला दूर ठेवण्यासाठी हे जी काही पावलं उचलली जातात ती यशस्वी होणार का, आणि सत्तेमध्ये नेमकं कोण सामील होणार हे पाहणं अत्यंत महत्त्वाचं असणार आहे। त्यामुळे खूप महत्त्वाच्या घडामोडी घडत आहेत। सोमेश, तुमच्याकडून या संदर्भातले अपडेट जाणून घेत राहू। सध्या धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीसाठी।